पुणे लोकसभेच्या मुद्द्यावरून वसंत मोरेंनी पुन्हा एकदा एक फेसबुक पोस्ट करून पुण्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात केली आहे। तात्यांची ती पोस्ट म्हणजे त्या पोस्टचा आशय काय आहे तर त्यांनी पोस्टमधून असं सांगितलं की पुण्याची लोकसभेची निवडणूक एकतर्फा कशी होते तेच पाहतो। तात्या काय मेसेज आहे, कुणाला मेसेज आहे आणि यामधनं राजकीय वर्तुळात राजकारण्यांनी काय समजायचं? ज्या लोकांना वसंत मोरेला उमेदवारी मिळणार त्याच्या अगोदरच ज्यांनी वल्गना केल्या होत्या की निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी हा मेसेज आहे। शेवटी कसं असतं माहिती आहे का, मुंगी किती छोटी असली ना ती हत्येचा कार्यक्रम करू शकते आणि म्हणून मी कालच्याला पण एक पोस्ट टाकली होती की मला हलक्यात घेऊ नका। ज्या पद्धतीने मी या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून बाहेर पडलो त्याच्यानंतर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, अमित साहेब असतील यांच्या विरोधामध्ये मी एक शब्दही बोललेलो नाही आहे। तरीसुद्धा काही लोकांनी ज्या काही गोष्टी पोचवल्या त्याच्यातून जे काही विषय पुढे आले झाले या गेल्या 10 दिवसामध्ये ज्या उलथापालथी पुणे शहरामध्ये झाल्या, पुणे शहराचे नव्हे तर मला वाटतं की काही अंशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला अगदी 10 दिवसामध्ये दिल्लीपर्यंत पोहोचता आलं याचं मी स्वतःचं सौभाग्य समजतो। आणि राहिला विषय एकतर्फी होण्याचा, जोपर्यंत वसंत मोरे पुण्याच्या रिंगणात आहे तोपर्यंत ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी होणार नाही। हा क्लिअर मेसेज येतात त्या पण प्रश्न असा आहे ना, हा त्यांनी मेसेज क्लिअर कुणाला केलाय? वसंत मोरेंचा हा मेसेज किंवा आव्हान कुणाला आहे? पुणे शहरामध्ये कोणत्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे? भारतीय जनता पार्टीने जाहीर केली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनीच एक प्रकारे असं पुणेकरांना गृहीत धरूनच सांगितलं की निवडणूक एकतर्फी होणार। लीड किती असेल पत्रकारांनी विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निवडणूक एकतर्फी होणार। पुणेकर कधी कोणाला एकतर्फी देत नाही आणि मला वाटतं की यावेळेस लोकसभेच्या रिंगणात वसंत मोरे आहे। तर त्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात, पण रात्री एक बातमी दिल्लीतनं अशी आली, जवळपास रवींद्र धंगेकर ज्यांना तुम्ही भेटलात, ज्यांना तुम्ही गुरु म्हणालात, ते म्हणाले की त्यांचं नाव आता कन्फर्म झाले, दिल्लीतनं ते नाव आले। मग अशा वेळी तुमचा स्टँड काय असेल? नाही, काय नाही बघा, मी पक्षातून बाहेर पडलो, तो निवडणूक लढण्यासाठी बाहेर पडलेलो आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे। मी जर पक्ष सोडलाय, मी जर पक्षातून बाहेर पडलोय तर मला वाटतं की रविभाऊ धंगेकर हे माझे मित्र होते, माझे गटनेते होते। 2012-17 मी त्यांचा गटनेता होतो। आतासुद्धा आमची एकदम दोघांची मैत्री चांगली आहे। त्यामुळे त्यांचं नशीब त्यांना जर आमदारकीनंतर खासदारकीही मिळत असेल तर मला वाटतं की तो त्यांच्यासाठी अतिशय एक सुवर्ण संधी असेल। त्या संधीचा ते 100% फायदा घेतील आणि मला पण वाटतं की मी पण त्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे मी म्हणलो की निवडणूक कुणाच्या बाजूने पुणेकर कुणाच्या बाजूने कल देतील हे भविष्यात कळेल। रवींद्र धंगेकर उमेदवार असतील तरीही तात्या निवडणूक नाही, 100% मी माझं स्वतंत्र आहे। मी माझ्या पक्षातनं ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षातनं मी बाहेर पडलो आणि तो निवडणूक या विषयावरती मी बाहेर पडलेलो आहे। माझी लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे, त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकी लढण्यावरती मी ठाम आहे। त्यात एक शेवटचा प्रश्न, अनेक मुद्दे घेऊन तुम्ही सभा घेणार आहेत असं देखील सांगितलंय, पुणेकरांच्या हिताचे मुद्दे आहेत, तुम्ही अनेक म्हणालात की माझ्याकडे काही कागदपत्र आहेत, काय नेमकं हे सगळं? मी आता ज्या विषयावरती पुण्यामध्ये भांडतोय, ज्या विषयाच्या संदर्भामध्ये मी पुण्यामध्ये आता जे विषय चालू केलेत, आपण कालच पाहिलं असेल की पुणे शहरातली गुन्हेगारी, आता याच्यामध्ये अनेक विषय माझ्याकडे असे पण आहेत की या प्रशासकीय लेवलच्या कालावधीमध्ये आयुक्त साहेबांच्या माध्यमातून कुणी कुणी आरक्षणं बदलली, कुठली आरक्षणं बदलली, आता मी त्या प्रत्येक आरक्षणावरती जाऊन लाईव्ह करणार आहे आणि ते लाईव्ह मी त्या ठिकाणी दाखवणार आहे की कोण पुण्याच्या मुळावरती उठलेलं आहे आणि कुठला पक्ष पुण्याच्या मुळावरती उठलाय, कोण प्रशासनाला हातात धरून पुणेकरांच्या मैदानांचा, पुणेकरांच्या आरक्षणांचा बळी घेते, हे सगळं मी आता भविष्यात पुणेकरांच्या समोर मांडणार आहे। त्यात एक शेवटचा मुंबईतला राजकीय प्रश्न, राज ठाकरे महायुतीच्या बैठकीसाठी पोहोचले आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, अमित शहांची दिल्लीत भेट घेतली होती, राज ठाकरे महायुतीसोबत जातील का? मी काही सांगू शकत नाही त्या विषयामध्ये, मी आता तिथून बाहेर पडलेलो आहे, त्यामुळे मला वाटतं की त्या विषयावरती मी सांगू शकणार नाही। मला वाटतं हे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील जे साहेब लोक आहेत त्यांना विचारलं तर बरं होईल। वसंत मोरे आहेत खरं तर फेसबुक पोस्ट करत पुन्हा एकदा पुणे लोकसभेवरनं त्यांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण फोडले। कॅमेरापासून अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।